वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करुया सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति प्रारंभ विनंती गुरु गणपती विद्यालया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धि दे आराध्य मोरेश्वर दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायक गजमुखा भक्ता बहुतोषवी अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुके जन्म ठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ ओम नमो ज्ञानेश्वर Oh
राम रूप मग राम नामी उपजे आवडी सुखा घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधारण सुना भगो मटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामी उपजे आवडी सुखा घडो घडी वाढू लागी विठ्ठल साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहुनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गाठ्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात नसणारा अभंग आजच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृत अशाने देजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराया मानवी जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाचं हित जगाचं कल्याण जगाचा उद्धार जर कशामध्ये असेल देव देवाचं नाव आणि देवाचं गाव ज्या व्यक्तीला माहिती आहे पुण्यभूमी ठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर. आपल्या अंतकरणातला भगवान परमात्मा प्राप्त होण्यासाठी आपल्याला देव माहिती असला पाहिजे. आपल्याला देवाचं नाव माहिती असलं पाहिजे. ना आपल्याला देव माहिती ना आपल्याला देवाचं नाव माहिती. मग काय आपल्या जीवनामधलं संपणार आहे? कोणत्या जीवनामध्ये कशाची सुरुवात होणार आहे? माणसाच्या जीवनातलं पाप संपलं पाहिजे आणि पुण्याची सुरुवात झाली पाहिजे. विठाला चालत असलेला भव्य देवी अखंड हरिनाम सप्ताह श्री महादेव मंदिर कळशारोहण समारोह अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या मारुती मंदिरामध्ये मौजे भातांब्रा तालुका भालके जिल्हा बिदर या मंदिराच्या बाजूने मला वाटतं कमीत वर्ष मी 21 ते 22 वर्ष झालं जाते. इथून पुढे जाताना बऱ्याच त्या कोपऱ्यावर प्रत्येक जणाला पुढच्या गावाचं नाव विचारले असेल. मी कधी इकडे गेले असेल. इकडे एक बांधर खेडा गाव लागतं मधून वळल्यावर का नाही लागत तिथून. हा आणि परत तिकडे बरेचसे गावं आम्ही गेलो पण आम्हाला वाटायचं भातांब्र्यामध्ये कधी सप्ताह असतो की नाही असं वाटायचं. आणि भातांब्रा ओलांडल्याशिवाय तुमच्या इकडल्या भागामध्ये जाताच येत नाही. इकडल्या गावाला जायचं की इकडं आणि तिकडल्या गावाला जायचं की सरळ तिकडं. पण भातांब्रा लागायचाच पण असं वाटायचं की भातांब्र्यामध्ये सप्ताह होती की नाही असं वाटायचं. एके वेळी तर आमोशाच होती. आजही माझं भाग्यच आहे आमोशाच आहे बघा. सोमवती आमोशा आहे. हा काळा मारुती आहे असं माझ्या लक्षामध्ये आलं. मी कीर्तनाहून जाताना गाडीतून उतरले. इथून लॉक लावलेलं होतं. इथून बाहेरून दर्शन घेतलं आणि मारुती राया तुझ्या समोर कधी सप्ताह होतो का नाही. आणि काय भाग्य आहे बघा आमोशालाच मला बोलवलं. विठाला या ठिकाणी खरं तरी येण्याचा योग मला प्रारब्धाने प्राप्त झाला. आपल्याच परिसरामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून व्यासपीठांची सेवा असते. काल परवाही एका गावामध्ये महाराजांची माझी भेट झाली होती. त्या ठिकाणीच महाराजांनी म्हणले की मला ताई भातांब्र्याचा सप्ताह आहे. मी म्हणलं भातांब्र्याचा सप्ताह होतो का? महाराज म्हणले खूप सुंदर होतो. मंदिर लहान आहे पण माणसं छान आहेत असं त्यांचं वाक्य त्या गावामध्ये होतं. मला इकडं कोणतं तरी गाव आहे मराठा तलवाड बरोबर आहे काय? हा तलवाडला भेट झाली आणि सांगितले ताई माणसं खूप छान आहेत सप्ताह होतोय. आणि आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज काशीवाले त्यांनी संपर्क साधला आणि या कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे तुमच्या या बजरंगबली हनुमंतरायांच्या चरणावर आजची सेवा समर्पित करण्याची संधी मला प्राप्त झाली. भाग्य तोरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतान पायी. या कलियुगातलं भाग्य एक पहिली संतांची भेट आणि दुसरी देवाची भेट. परिवाराची भेट होईल असं प्रत्येकाला वाटतं. परिवाराची भेट ही व्हावं वाटतं पण परिवार आपल्या सोबत येत नाही. कुठून पुढं स्मशानभूमीतून. पण संत आणि भगवंत आल्याशिवाय राहत नाही. एक हात संतांनी धरावा आणि दुसरा हात आमचा भगवंतानी धरावा. मग आम्ही म्हणावं मरावे परी कीर्ती रूपी मोरावे. कीर्ती रूपाला आम्ही प्राप्त व्हावं. जपलेल्या मावशी अजून सुरुवात झाली नाही.
परिसरातून आलेली सर्व गुणवान गुणीजन मंडळ, गायनाचार्य आमचे बंधुराज अशोक महाराज या ठिकाणी गायनासाठी विराजमान आहे. महाराजांनी सुंदर आलं म्हणला, महाराजाची मालकीन आले का इथं? आले का मालकीन? नाही आले का? झाले का लगीन? पण लगीन तर झाले की मग गप्प का बसला महाराज? झालं म्हणून तर सांगा की सगळेच उदास दिसलाय. जावायला तर त्यांचंच आहे का? पण विना घेतलेलं का? मला वाटलं विना घेतलेलं थोडस फवारणी केली की झोपलेले जागे होतात. दुसरं काय मला का कळणार का त्यांचं लेकरू बनतात, पण झोपलेले जरा जागे होतात थोडं ते लेकरू बघण्यासाठी. या ठिकाणी परिसरातून आलेली सर्व गुणवान गुणीजन मंडळी, या सर्वांच्या चरणबिंदावर सगळ्याचा नाम उल्लेख करणं खूप वेळ जातो, पण सगळीच मंडळी ज्यांच्या गावामध्ये असं कीर्तन झालं नाही असं या परिसरामध्ये एकही गाव नाही तुमचं भागताम्रच राहिलं होतं. मी खोटं बोलणार व्यासपीठावर, बरोबर आहे का? मी कमीत कमी 25 वर्ष झालं या भागामध्ये, तुमच्या इकडल्या भागात 25 वर्षे, पण भागताम्रच शिल्लक कसं राहिले की रिकाम्या जागा भरा, आणि ती जागा भरून काढण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं तरी या ठिकाणी आमचे बाळू महाराज सुंदर असं सिस्टम आहे. 10 वर्षापासूनची कीर्तन त्यांच्या मोबाईल मध्ये माझी भरलेली आहे. मलाही वाटतं मी अशी होते का, मलाही वाटतं मी असं कीर्तन करत होते का. त्यांनी दाखवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एखाद्या परिसरामध्ये सुंदर असं सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आमच्या युट्यूबचा चॅनल घेऊन आमचे प्रदीप भैया दिवसभर आरतीचं काम आणि संध्याकाळी मोबाईलचं काम, मोबाईलचं म्हणजे खेळायचं नाही, आमचं त्याग करायचं त्याच्यामध्ये. सुंदर असं काम हाती घेऊन त्यांनी या ठिकाणी कीर्तनासाठी, आणि इकडल्या परिसरामध्ये 3 जोड्या येतात बघा, जोडीनच फिरतात, एकच नाही तर एक प्रदीप महाराज आणि एक आमचे हनुमंत महाराज. खरं तर हनुमंत महाराजांनी बायको घेऊन नाही फिरली पाहिजे, बरोबर आहे का? पण काय करावं, ते दिसतच बायकोच घेऊन फिरतात. हनुमंत महाबली, बरोबर आहे का? पण या ठिकाणी तेही महाराज विराजमान आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे प्रशांत महाराज गोड असं, विशाल महाराज गोड असं वादन करतात, त्यांनाही धन्यवाद. आणि माझ्यासोबत आलेले आमचे बाबूजी महाराज गायन करतात, गाडी चालवतात, मृदंग वाजवतात, तेही या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद. कोण प्रवचनकार असते, कोण मृदंगाचार्य असते, कोण गायक असते, सर्वांचेच हार्मोनियम सुंदर महाराज करतात, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी बाबा सुंदर आहेत, किती वेळ झाला तर चालते, काही घाबरायची गरज नाही. आणि खरं तरी आजच्या कीर्तनाचे यजमान ज्यांनी सौजन्य स्वीकारलेलं आहे, त्या हरिभक्त पारायण आमच्या यजमानताई सौभाग्यवती वनमाला विनोदराव फुटमलगे, त्यांनी सौजन्य म्हणून मला स्वीकारलेलं आहे. उदंड असं आयुष्य त्यांना भगवान परमात्म्याने प्राप्त करून द्यावं, ऐश्वर्य सुख संपत्ती त्यांच्या पदरामध्ये मारुतीरायानं टाकावं, आणि सतत त्यांच्या परिवारावर माझ्या संत तुकाराम महाराजांचा कृपा आशीर्वाद बरसत राहावं. विठाला भोजनासाठी नेले बघा, जयाताई उमाकांत पवार. खूप सुंदर भोजन होतं, कडक कडक भाकरी भजी, खूप सुंदर भोजनही झालं. आता खूप सुंदर भोजन करायचं आहे. काही परिवारांच्या चरणबिंदावर साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात. तुम्ही म्हणता ताई कीर्तनाला गजरा लावून आल्या का? मी लावत नाही, त्यांच्या मुलीनं म्हणले मी सकाळपासून केले, पण अर्धा तास तरी लावा, म्हणून ते घातलेलं आहे. विठाला सज्जन मायबाप, गावातील कोणाची मला नावं माहिती नाही का, तर माझी पहिली येण्याची योग आहे. सर्व भजनकरी मंडळ, कार्यकारिणी मंडळ, श्रोते सज्जन मायबाप, लहान थोर महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमच्या सर्वांच्या चरणबिंदावर माझा साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात. कीर्तनाला सुरुवात. संत जगद्गुरु तुकोबाराया अभंगाद्वारे मानवी जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात ऐका. तुकोबाराया म्हणतात की बाबा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. आमच्या अंतःकरणामध्ये वासना जर जळावी वाटत असेल तर आम्हाला संतांचा स्पर्श झाला पाहिजे. संतांचा स्पर्श झाला पण आमच्या जीवातली वासना जळाली नाही, आमच्या जीवातली वासना जळाली नाही, मग आम्हाला संत कोणते भेटले पाहिजे? आम्ही म्हणतो आम्हाला संत पावला पावलाला भेटतात, पावला पावलाला भेटतात, त्या संतांची भेट आम्हाला नाही झाली पाहिजे.
अरे तसं तरी तुकोबाराय म्हणतात, जसं लोखंड परिसाला लोखंड लागलं की लोखंडाचं सोनं होतं. बरोबर आहे. एखादा लोखंडाचा गोळा घेतला, आपण परीस घेतलं, त्याला स्पर्श केला की त्या लोखंडाचं सोनं होतं. पण जर आपण परीस चिंधीमध्ये बांधून ठेवला, तो जर परीस एखाद्या लोखंडाला लावला तर त्याचं मात्र सोनं होत नाही का? तर ते चिंधी आड येते. तसं आम्हाला योग्य संतांची भेट झाली तर आमचं बीज जळणार आहे वासनेचं, आणि अयोग्य संतांची जर भेट झाली तर जन्मभर जीवनभर आयुष्यभर आमच्यातली वासना जळणार नाही. आणि जर आमच्यातली वासना जळणार नसेल तर आम्हाला कोणत्या संतांचा चरण स्पर्श झालं पाहिजे? अरे रामप्रभू ज्यावेळेस 14 वर्षाच्या वनवासाला निघाले त्यावेळेस स्वतःच्या पतीच्या शापाने एक स्त्री शिळा होऊन बसली होती. पतीने शाप दिला, मागला पुढला विचार केला नाही. म्हणून नव्हे तुझा हा परिवार. कधी आपल्यावर पती कोसळून सांगता येत नाही, कधी पुत्र बोलणं सांगता येत नाही, कधी परिवार बोलतोय सांगता येत नाही, कधी गाव बोलतोय सांगता येत नाही. प्रियाच्या पुढे जाऊन सांगते, कधी पती नाव ठेवतो सांगता येत नाही, कधी कुटुंब नाव ठेवतो हेही सांगता येत नाही, कधी परिवार नाव ठेवतो हेही सांगता येत नाही, गाव ही नाव ठेवतो सांगता येत नाही. का? जन्मल्यावर आपलं नावच लोकांनी ठेवलेलं आहे. विठाला आपला जन्म झाल्यावर आपली माय गल्लीतल्या 10-5 बायकांना बोलवते. कशासाठी बोलवते? महाराज कशासाठी बोलवते? आपली आई आपला जन्म झाल्यावर 10-5 बाया बोलवते. बघा कशासाठी बोलवते? नाव ठेवायसाठी. पाळणा हलवायसाठी नाही, नाव ठेवायसाठी. कशासाठी बोलवते? नाव ठेवायसाठी. मग मला सांगा, जन्मल्यावर जर समाजाने आपलं नाव ठेवलं असेल तर मरेपर्यंत समाज आपल्याला नावच ठेवणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कोणत्या संतांची संगत मिळावी? स्वतःच्या पतीनं तिला शाप दिला, मागडला पुढला विचार केला नाही. आणि ज्यावेळेस शाप दिला त्यावेळेस ते शिळा होऊन बसत असताना त्याच्या मुखातून वाक्य गेलं, पती माझा गुन्हा नाही, पण ऐका, संतांचा चरणाचा स्पर्श झाल्यावर माझ्या या पाषाणातली मी स्त्री होणार नाही, पण साक्षात भगवंताचा स्पर्श मला झाला तर त्याची मी स्त्री झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यावेळेस मात्र तिने विचार केली, पतीने विचारलं, असा कोणता देव तुला स्पर्श करण्यासाठी येईल आणि असा कोणता संत तुला स्त्री रूपामध्ये पाहण्यासाठी येईल? त्यावेळेस तिने सहज मुखातून सांगितलं, ज्या देवांचा स्पर्श होईल तो देव असेल राम, आणि ज्या संतांचा संग असेल, मी ज्यावेळेस स्त्री होईल, रामप्रभूच्या पायाचा स्पर्श झाला की मी स्त्री होईल, पण रामप्रभू माझ्या माग असतील. पण पुढे मात्र पाहण्यासाठी संत म्हणून ज्या 14 वर्ष ज्यांना अन्न खाल्लं नाही, 14 वर्ष पत्नीचं मुख पाहिलं नाही, असा संत माझ्या पुढे उभा टाकल, त्या संतांचं नाव आहे लक्ष्मण. विठाला रामासारखा देव आमच्या पाठीमागे असावा, तेव्हा म्हणावं संत चरण रज रज, आणि लक्ष्मणासारखे संत आमच्या पुढे असावे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे,
असे मागे पुढे काहीच साकडे पडून रामासारखा देव पाठीमागा असावा आणि लक्ष्मणासारखा संत असावा. याच्या पुढे जाऊन बोलते, आयुष्यामध्ये एकदाच भीष्म पितामहाकडून पाप झालं होतं, एकदाच पाप झालं होतं. पाप म्हणजे काय झालं होतं? कधी त्यांनी पाप पाहिलं नव्हतं, कधी पाप केलं नव्हतं. दररोज आपण पाप पाहतोय, पाप करतोय. मावशी बरोबर आहे का? पाप पाहण्यामध्ये, पाप बोलण्यामध्ये, पाप चालण्यामध्ये, पाप पाहतोय, पाप करतोय. आता तर उठल्यापासून माणसं झोपेपर्यंत खोटं बोलू लागली म्हणजे पापाचं पापच आहे. सहज लोक म्हणतात पापाचा बाप कोण आहे? खोटं बोल नाही. पापाचा बाप आतापर्यंत काय कळाला का? उठल्यापासून झोपेपर्यंत संध्याकाळपर्यंत मोबाईलवर असतो मी आम्ही खोटं बोलतोय, हे पापच आहे ना. भीष्म पितामहाने आयुष्यामध्ये एकदाच पाप केलं. पाप केलं म्हणजे एक सरडा बाणावर उचलला आणि हस्तिनापुरावर कमानीवर आणून लावला. घराला कमान होती, एक सरडा बाणावर उचलला. त्या सरड्याला पाहिलं का तर युद्ध करीत असताना त्या सरड्यानं चुक 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 आवाज केलेला होता. भीष्म पितामहाला राग आला, बाणाच्या टोकावर सरड्याला उचललं, हस्तिनापुराच्या कमानीवर लावला. दररोज एक एक रक्ताचा थेंब खाली गळू लागला. 22 दिवस 22 रक्ताचे थेंब खाली गळले आणि त्या रक्ताच्या थेंबाने शाप दिला. भीष्म पितामह आयुष्यामध्ये पाप कधी केला नाहीत, आयुष्यामध्ये पाप पाहिला नाही. ऐका, तुमच्या मस्तकाच्या जवळ तुमचा देव असेल, पायथ्याच्या जवळ तुमचा संत असेल, पण जेवढे माझ्या शरीरातून रक्ताचे थेंब जमिनीवर पडले तेवढे दिवस तुम्हाला तेवढे बाण निर्माण होतील आणि त्या बाणाच्या टोकावर तुम्हाला पडावं लागलं. 22 बाण निर्माण झाल्यानंतर 22 बाण भीष्म पितामहाच्या अंगामध्ये सर्वांगामध्ये घुसले. त्या सरपंजनी बाणावर पडले. ज्यावेळेस पायथ्याला अर्जुनासारखा संत उभा टाकला आणि कृष्णासारखा देव उशाला उभा टाकला. इच्छा मरण स्वतःकडे होतं, तरी मरता येत नव्हतं का तर आयुष्यामध्ये एकदाच झालेलं पाप होतं. तुम्ही आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत पाप करतो. किती बाणावर पडावं लागतं. मारिती झोडीती यमाचे किंकर, मारतात तोडतात छोडतात यमाचे किंकर, पण कधी बहुपाश मेल्यानंतर. आता आम्हाला वाटतंय आम्ही पाप करीत असताना कोणी पाहत नाही, आम्हाला वाटतंय आम्ही पाप करीत असताना कोणाला दिसत नाही. अरे जगाच्या नजरेतून तुम्ही आम्ही सुटतोय, पण भगवंताच्या नजरेतून कधीच सुटत नाही, लक्षात ठेवा. संतांची जरी आम्हाला स्पर्श झाला ना, हजारो संतांची जरी आम्हाला संगत झाली, आम्ही जर जन्मभर जीवनभर पाप करत असेल तर कशातून मुक्तता मिळणार आहे? मिळत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून वासना जळावी, अशा संतांची भेट व्हावी याच्यासाठी पाप नाही केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पाप आपलं संपलं, वासना जळाली. राजा जड भरत नावाचा राजा होता. त्या जड भरतानी जड भरताचा 100वा जन्म होता. किती? 100वा जन्म होता. शेवटच्या जन्मामध्ये असं भजन करायचं, असं भजन करायचं की आपला उद्धारच झाला पाहिजे. पण भजन करीत असताना त्याने विचार केला, बायको मागं लागेल, म्हणला काय करावं, तिचा त्याग केला पाहिजे. लेकरं पाठीमागे लागतील, त्यांचाही त्याग केला पाहिजे. गाव पाठीमागे लागेल, त्यांचाही त्याग केला पाहिजे. परिवाराचा त्याग केला, पुत्राचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, गावाचा त्याग केला, तालुक्याचा त्याग केला, जिल्ह्याचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन तपश्चर्या करण्यासाठी एक नारळाच्या कसपटाची कुटिया घालून बसला. आणि ज्यावेळेस तिथं तपश्चर्याला साधन मांडी घातला आणि तपश्चर्या करू लागला, तपश्चर्या फळाला येणार आहे तेवढ्यामध्ये थोडक्यात विघ्न आलं की त्याच नदीच्या पलीकडे एक हरणी राहत होती जंगलामध्ये, तिचं घर होतं. त्या हरणीलाही परिवार होता, ती गर्भवती 9 महिने 9 दिवस तिला झालेले होते. आणि त्या हरणीच्या पाठीमागे सिंह लागला होता. त्या हरणीने विचार केला, मी मेले तर चालेल पण माझं लेकरू नाही मेलं पाहिजे. पण सरळ दिशेने मी किती जरी पळाले तर हा सिंह मलाही खाईल आणि माझ्या लेकरालाही खाईल. आणि नदी ओलांडून पलीकडे जर मी उडी मारून गेले, म्हणजे वाट जर वाकडी केले तर मी मेले तर चालेल पण माझं लेकरू वाचल. आणि सगळ्या प्राण्यामध्ये उंच उडी जर कुणाची असेल तर हरणाचे. लोक म्हणतात काळीविटाचे, काळीविटाचे नंतर आहे पण अगोदर 1 नंबरला उंच उडी हरणाचे. आणि ज्यावेळी तिनं वाट वाकडी केली आणि गंडकी नदीच्या पलीकडल्या किनाऱ्याहून अलीकडल्या किनाऱ्यावर तिनं उडी मारली, 2 पाय मागले वाळूत घुसले, पाण्यात घुसले, 2 पाय पुढे वाळूत घुसले. तेवढ्यामध्ये एका बछड्याला तिनं जन्म दिला. पण त्या हरणी मात्र तिच्या लेकराला चाटत असताना मृत्युमुखी पडली. आणि ज्यावेळेस ती आईनं चाटलं त्यावेळेस त्या पाडसाला चाहूल लागली आणि ती पाडस मात्र ओरडायला सुरुवात केली की साधनायुक्त झालेला भरत साधना मोडला आणि झोपडीच्या बाहेर आला. म्हणून ज्ञानोबारांनी निषेध केला, जप तप
याचा निषेध आहे. योग याग विधी येणे नोहे स्थिती. बाया म्हणतात माय 2000 नाव लिहिले राम 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 राम. पप्या तू तापले का बघ बरं होतो जाईल. बघ 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 माय बघ कुणाची गाडी वाजली. पप्या बघ बघ तुझा बापाला काय की बघ 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 बघ. आमची भाषा तर कळते. बघ माय तुझा पप्पा आला काय की दारात बघ हातात माळ राहते आणि चित्त चित्त नाही ना मी तरी ते झाले बदनाम झाले बदनाम देवा तुझे पाहे चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम झाले भजन केल्यावर फळ मिळतं. मी मनानं सांगत नाही का चित्त आपलं संसारात असतं देह आपला परमात्मा असतो. संसारी असावे आतून नसावे भजन करावे वेळोवेळा. सतत जर आपण भजन केलं तर कलियुगामध्ये भजन देवाला आवडते. झाले बदनाम झाले बदनाम देवा तुझे तप केल्यानं आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. पण भजन केल्यावर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनानं सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही. कीर्तनामध्ये एवढंच आहे आनंद मिळतोय. बरोबर आहे का? मान मिळतो सन्मान मिळतो. मग कीर्तन बी असं असलं पाहिजे कीर्तन चांगलं होई अंग हरिरूप. आपण हरिरूप झालं पाहिजे. आणि जर हरिरूप होण्यासाठी चित्त या ठिकाणी लागलं पाहिजे. आमचं चित्त जर नाही लागलं तर त्याचा काय उपयोग आहे? मग पायथ्याला अर्जुनासारखा संत उभा राहिला मस्तकाच्या जवळ ज्यावेळेस कृष्ण उभा राहिला. पण या जड भरताच्या झोपडीच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. हे पाहू लागला. या हरणाचे कळप तरी येतील म्हणून पाहू लागला. इकडल्या दिशेला तिकडल्या दिशेला 10 दिशेला पाहिलं पण हरणाचा कळपही दिसणार. हरणी मात्र पाण्यामध्ये पडलेली दिसली. आणि त्या हरणीकडे पाहिलं आणि हरणीला प्राण गेला. हरणीचं कळताच भरतानी त्या पाडसाला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतलं. अरे वा 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 म्हणला. जे लेकरावर हात फिरवित होता ते जड भरत तेव्हा बचड्यावर हात फिरवू लागला. आणि ज्यावेळेस हात फिरवीत त्या झोपडीमध्ये घेऊन आला हृदयाला लावले की हृदयाला लावल्या त्याला आईची जाणीव झाली त्या पाडसाला. का तर हृदयामध्ये प्रेम आहे. ती जाणीव झाल्या त्या पाडसाला वाटू लागलं हेच माझी आई आहे, भरत माझा आई आहे. पण त्याने विचार केला नाही मी प्राणी आहे, हा माणूस आहे, हे माझी आई आहे म्हणून ज्यावेळेस प्रेम करू लागला त्यावेळेस त्या जड भरताना तपश्चर्या भजन कीर्तन सगळं सोडून दिलं. योग याग सगळे सोडून दिले आणि त्या हरणासंग खेळायला सुरुवात केला. आता बघा बाप लेकरा संग खेळत नाही पण आजोबा नातवंडा संग खेळल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का? कधीतरी म्हातारी माणसं लेकरासाठी घोडा झाले का बाबा? लेकरासाठी कधीतरी आपण घोडा होतो का? पण नातू आजोबा नातवंडासाठी सरळ घोडा होतो. बस पप्पे पाठीवर बस बस. तुमच्याकडे आहे का? हा पाठीवर लेकर. आपल्या लेकराला वेळ देत नाही पण नातवंडाला वेळ दिल्याशिवाय राहत नाही. जड भरताना आपल्या लेकराला कधी वेळ दिला नाही. पण ज्यावेळी त्या हरणासंग खेळू लागला, बागडू लागला, उड्या मारू लागला, त्याला जंगलामध्ये हाताला धरून फिरू लागला, दोरी गळ्यामध्ये बांधली, त्याला चालायला शिकवलं, त्याला पळायला शिकवलं, त्याला खायला शिकवलं. मग्न झाला. झोपलेल्या मावशी सगळं विसरून गेला. जड भर त्या हरणाच्या पाडसामध्ये मग्न झाला. आणि ज्यावेळेस मग्न झाला आयुष्य संपत. आयुष्य काय आपल्या हातामध्ये आहे का?
आपलं आयुष्य यम, सूर्याचा पुत्र यम त्याच्या हातामध्ये आणि आयुष्यामध्ये कमावलेलं धन कुबेराच्या हातामध्ये. हे काळाचे धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे? आयुष्य संपलं. यमाची चाहूल दारात लागणार तेवढ्यामध्ये या पारसानं झटका दिले, निघून गेलं. जे निघून गेलं त्याला हरणाचा कळप मिळाला. त्या कळपामध्ये मिसळलं. जडभर दारात उभा टाकून 3 दिवस त्याची वाट पाहत होता. कुणाची? हरणाची. बायकोची नाही, लेकराची नाही, परिवाराची नाही, गावाची नाही. हरणाची वाट पाहू लागला आणि वाट पाहता 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 मृत्यू समय झाला. मृत्यू येणार तेवढ्यामध्ये वासना कशात गेली? त्या हरणात गेली. पुढचा जन्म त्याचा प्राण्यामध्ये गेली, म्हणजे हरणाच्या पादसामध्ये गेली. आणि दुसरा जन्म त्याचा माणसाचा न होण्याऐवजी कशाचा गेला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. तसं तुकोबाऱ्यांत जोपर्यंत अंतःकरणातली वासना जळत नाही तोपर्यंत आपल्याला देव मिळत नाही. लक्षात ठेवा. वासना जळण्यासाठी याच्यावर औषध कोणताही परत साधकाने प्रश्न टाकला. आम्ही आमच्या अंतःकरणातली वासना, आता एखादं बघा पेरणी केलं, आता कीर्तकामध्ये तर पाऊसच नाही पडला पाहिजे, आणि एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झालाय की मला वाटतं हे महिनाच गायब झालाय काय की वाटतं, जूनच चालू झालाय असं वाटतंय. बरोबर आहे का नाही? आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस पीक अगोदर उगवतं का तण अगोदर उगवतं? तण उगवतं. बरोबर आहे का नाही? पीक नंतर उगवतं पण तण अगोदर उगवतं. मग मला सांगा, त्या तणाला जाळण्यासाठी आपण त्याच्यावर फवारणी करतो. तण जळावं पीक वरही उचलावं. बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस तण जळायला पाहिजे, पीक वरी उचललं पाहिजे, याच्यासाठी फवारणी करतो. आपलं पाप जळालं पाहिजे, पुण्य वरी आलं पाहिजे, याच्यासाठी काय करावं?
पीक उचलण्यासाठी आम्ही त्याच्यावर तणनाशक औषध फवारतो. पण झोपलेल्या मावशी आपलं पुण्य बरी येण्यासाठी आणि आपलं पाप जळण्यासाठी काय केलं पाहिजे? तृण ज्ञानोबारांनी सांगितलं, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपतारे. काय झालं? दोघ जण मित्र होते म्हण, मित्र मित्र. आता मित्र म्हणजे या वयाचे, या बाबाच्या वयाचे. तो बालपणापासून दोघ जण मित्र, पण ती एकाला झाली पोरगी, एकाला झालं पोरग. आता पोरग होणाऱ्यानं म्हणलं आनंद आहे बाबा, पुण्य फळाला आलं म्हणला. म्हणते ती लोक पोरग झाल्यावर पोरग झाले का? किती आहेत पोरग? 2 आहेत का? पोरी एक. पोरगी आधी का पोरग आधी? पोरग आधी. पोरग झाल्यावर चांगलं वाटलं असेल का? बरं बरं, पोरग झाल्यावर आनंद वाटतो. कुणाला झालं तर पोरग झालं बाबा म्हणून लोक पेढी वाटतात. त्या काळात पेढी नव्हती, पण त्यानं मला काय पुण्य फळाला आलं बाबा, पोरग झालं मला. आणि ही पोरगी एका मित्राला पोरग, एका मित्राला पोरगी झाली. पोरगी झालेलं म्हणलं, तुला तुझं पुण्य होतं म्हणून तुला पोरग झालं, माझं पाप होतं म्हणून मला पोरगी झाली. ह्यानं तोंड बारीक करून गेले. मग त्यानं म्हणलं का करावं का, आता काय बदल तर करा येते का, असं म्हणलं. दोघं जण मित्र बोलाय. पण जाऊ दे, तुझी पोरगी माझीच आहे, माझं पोरग तुझंच आहे असं समज म्हणले दोघं जण. लहानपणापासून मित्र समजून लागले आणि ते झाले मोठे. मग आता पोराला पोरगीच मिळणार की हा प्रश्न पुढे उभा टाकला. त्यानं म्हणला, पहिलंच म्हणलं होतं, म्हणला तुझं पोरग माझी पोरगी, तुझी पोरगी माझीच आहे, माझं पोरग तुझच आहे. लईच पोरग दारू पिवलाले म्हणला, फार बिघडले म्हणला. कुणीच चांगल्याला पोरगी देणार म्हणला, माझ्या पोराला कोण दे म्हणा. तुला हात जोडतो, पदर पसरतो, तुझी पोरगी देशील का म्हणला. आता कुणाचं पुण्य? जन्मल्यावर पोराच्या बापाचं पुण्य. आता पोरगी मागायला गेली त्यानं म्हणला, जन्मल्यावर म्हणला होतास, म्हणला मला पोरग झालंय, माझं पुण्य फळाला आलं, तुला पोरगी झाली, तुझं पाप पुढे आलं. आता बघ म्हणला, माझंच पुण्य फळाला आले, माझी पोरगी मागायला म्हणला. पण जाऊ दे, दिलं असतं म्हणला, पण पोरगी माळकरी आणि पोरग दारुडिया म्हणला, कसं करावं सांग म्हणला. पण आता या पोरीनं म्हणली, जन्मल्यापासून आपला बाप आणि त्याचा बाप मित्रायचं म्हणली. पिताजी जाऊ द्या, दारुडी का असणार म्हणली, चांगल्याचा संसार कोणी बी करते म्हणली, पण दारुड्याचा संसार करणं. पाणी म्हणला नाही हा तसं हे म्हणली, जाऊ द्या पिताजी, त्यांचं पोरग काय मी पोरगी काय, जाऊ द्या, माझं नशीब म्हणली, मी करून घेतली. म्हणजे घेतली करून. 10 वर्ष गेले. मग तर ह्यानं पण चांगल्याला बायको मिळाला, मला बायको मिळाली म्हणले की जास्तच पिऊ लागलं. मग तर पुन्हा पट्ट्या गावात म्हणाला, बाप तुला लाख रुपये पगार आहे, पण बायको मिळाली का? पट्ट्या 3 बाटल्या पेटून तरी बायको मिळाली म्हणाले. डबल हे बाप म्हणला, बाबा मला तरी पोरगी आणलो आणि पोरग डबल पिवलानं म्हणला, काय माझ्या नशिबाला पाप झालं म्हणला, तू जन्मल्यावरच मेला असतास तर बरं झालं असतं. बापानं म्हणलं. तिने म्हणली, पिताजी असं म्हणू नका, म्हणजे काकाजी असं म्हणू नका, म्हणू नका. म्हणजे बाई एक काम कर म्हणले, ह्याला सुधारायचं झालं तर बाजूला राहतेस ना. तिने म्हणली, जिथं नवरा तिथं मी. पूर्वी एक गाणं होतं बघा, भला हो बुरा हो जैसा देव. भला हो बुरा हो जैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, इस देवता से न समझो मवाली,
कसा का असे ना म्हणली माझा पती माझा देव आहे म्हणली. हे म्हणला ही 4 पत्र्याची रूम हे म्हणला नवरा का करू तुझ्या नवऱ्याला सुधारायचं झालं तर तुला बाजूला राहावं लागेल. राहायला तयार आहे. बाजूला राहिल्यावर मग तर म्हणला माई पाठीमाग गेली निघाली बाप पुढचा निघाला. एकटी बायको का करते म्हणलं 4 लावाय चालू झालं. मोकळा पट झालाय म्हणला सत्य. आता मोकळा पटलो म्हणला आता तरी किती बी पितो म्हणलं. गेला 10 वर्षाचा काळ. सासऱ्याच्या संगतीत 10 वर्षाचा काळ गेला. एकटं पतीच्या संगतीत 10 वर्षाचा काळ गेला. ते 10 वर्ष पत्रे टिकले. 10 वर्ष गेल्यावर ती फुटली की किती वर्ष राहतात पत्रे फुटतात. पत्रे फुटली. ह्यात अवकाळी लागले बघा 30 तारखेपासून असलं लागलं अवकाळी. गळू लागलं सगळं घर गळलं. आता ती होती आपल्या भागातली टोपले ठेवू बकेट ठेवू पातेलं ठेवू असं घर गळल्यावर ठेवताव का नाही. मग बोला हा बोललं की मला जरा आनंद वाटते ना. तर तुम्ही बोलला गेले किंवा वरी गेल्यात का खाली सुद्धा कळत नाही. विठाला सगळ्या घरामध्ये पातेलं टोपलं बकेट अशी ठेवली. हे आलं संध्याकाळी तुम्ही उठ म्हणलं. उठ म्हणल्या तिनं उठली. आता आधीच उठलेली होती बिताडाच्या कडेला झोपली होती. उठून बसली. ह्या बघ म्हणल्या तिनं असं गप्पच बसली. आणि 10 रुपयावर माणसानं बोलायचं नाही गप्पच बसायचं. किती का बडबड करणार एकटंच करू देत. भाषण करताना लोक आपण समोर बसून ऐकतात का नाही गप्प. तसं 10 रुपयावर आपल्या घरात भाषणच चालू आहे म्हणायचं. गप्प बसायचं. बोललं झोपलेल्या मावशी की पेटलंच बघा. झोपलेल्या मावशी आहे की हा ती बोलायचंच नाही. तिनं गप्प बसली. तिच्या पुढे येऊन बसला. बोलतेस का नाही म्हणलं. तिने म्हणली मुला देऊ की म्हणजे 10 वर्ष तुम्हालाच बोलते बा माय बापा कशी असताना. आता 10 वर्ष बोलते तुम्हालाच बोलते की कुणाला बोलते म्हणजे तुम्हाला सोडून जगात कुणाला बोलते का तुम्हालाच बोलते. मग बोल म्हणला. हा मुला देऊ की बोला म्हणजे हा बघ म्हणला माझं जर ऐकली असते आणि मी जर सरपंच झालो असतो अख्खा भातामराच बदलून टाकला असतो म्हणलं. तिला माहित होतं आता रोज संध्याकाळीच म्हणतोय म्हणून. तिने म्हणली गप्पच बसली. तिला पुन्हा म्हणाला बोलतेस का नाही. तिने बोलला देऊ की म्हणली. त्या बघ म्हणला मी जर सरपंच झालो असतो अख्खं गाव बदललं असतो. तिने म्हणली होय माय होय माय. दुसरा शब्द तर नाही काही. हा होय माय म्हणली. हा मी जर हे सरपंच झालो असतो गाव बदललं असतो. तिने म्हणली होय माय. मी जर आमदार झालो असतो तालुका बदलला असतो. तिने म्हणली होय माय. मी जर मुख्यमंत्री झालो असतो महाराष्ट्र बदललो असतो. तिने म्हणली होय माय. मी तर पंतप्रधान झालो असतो देश बदलला असतो. तिने म्हणली होय माय. पुन्हा म्हणला सोयाबीन इकलेली पट्टी जर माझ्याकडे दिली असतील तर पत्रे काढून सलाब टाकलं असतो. तिने गप्पच बसली. तिने होय माय म्हणली असती तर आलं मग म्हणला. तिने म्हणली आत्ता गप्प बसलेलं बरं आहे. लई संसारात सावध राहावं लागते बघा असं. गप्प बसली. तिने म्हणलं तुला ऐकू आलं नाही का म्हणली. तिने म्हणली आलं की म्हणली. सोयाबीन इकलेली पट्टी जर मला दिली असतीस पत्रे काढलं असतो स्लॅब टाकला असतो. तिने म्हणली माझं गाव पुन्हा बदला तालुका पुन्हा बदला महाराष्ट्र पुन्हा बदला देश पुन्हा बदला घरावरली पत्र पुन्हा बदला पण हात जोडते पाया पडते विनंती करते म्हणली लुंगी म्हणून फडका देवला तेवढा आधी बदला. म्हणजे पाऊस येऊ लागला तरी एका जाग्यावर वाळू घातलं होतं. पण ती काय देवावं हेच कळालं नव्हतं. मग मला सांगा आपण जर काय खातो काय बोलतो कसं जगतो कसं वागतो हे जर आपल्याला कळत नसेल. हजारो संतांची संग जर तुम्हाला आम्हाला मिळाली तर वासना जळत नाही. आणि आयुष्यामध्ये जर आपण चांगला राहिलो एका मोडक्या तोडक्या वारकऱ्याची भेट होऊ द्या खांद्यावर पताक घेतल्याने पायातला जोडा फाटलेल्या जर मोडक्या तोडक्या जर वारकऱ्याची तुम्हाला भेट झाली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या
संत चरण रज लागता सहज. रज म्हणजे काय? पाय. रज म्हणजे पायाखाली माती आणि रज म्हणजे त्यांचा स्पर्श झालेला स्पर्श. एकदा कृष्ण भगवान परमात्म्याला ताप आली होती. यशोदा नाही त्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागली, नाही तेवढ्या डॉक्टरला दाखवलं तिनं. पण कृष्ण भगवान परमात्म्याची ताप मात्र जात नव्हती. आईनं त्याला विचारलं, कृष्णा आज कित्येक दिवस झालं मी तुला वैद्याकडे घेऊन गेले, डॉक्टरकडे घेऊन गेले, तपीकडे घेऊन गेले, जपीकडे घेऊन गेले, पण तुझी ताप मात्र जात नाही. तुला झाले काय? आई एक काम कर, तुझी गोकुळ सोड आणि वृंदावनामध्ये जाण, माझ्या राधे गोपिकांच्या पायाखाली माती आणून माझ्या मस्तकाला लाव, माझी ताप जाईल. आणि पायाखाल्या मातीमध्ये काय ताकद आहे म्हणली. ती कोण आहे? ते गोपी म्हणजे आई, ते या जन्मातले संत आहेत. म्हणून त्यांच्या पायाखाली माती रज माझ्या मस्तकाला लाव, मग माझी ताप जाईल. ज्यावेळेस यशोदा माता गोकुळ सोडून वृंदावनामध्ये पायाखाली माती आणण्यासाठी गेली, त्यावेळेस गोपीनं त्याचा हात धरला आणि म्हणल्या, काकी आमच्या पायाखाली माती तुम्ही का घेऊन जाता? हे वृंदावनातली माती गोकुळाकडे का चाललेली आहे? त्यावेळेस यशोदेने सांगितले, माझ्या गोपालकृष्णाला ताप आलेले, काकी आम्हाला माफ करा, आमच्या जीवनामध्ये पाप होईल, आमच्या पायाखाली माती भगवंताच्या मस्तकाला. हा नाही सांगितलेले मला कृष्णाने, तुमच्या पायाखाली माती आणा. त्यावेळेस गोपी तिथून आल्या आणि यशोदेनं हातात आणलेली माती गोपी कृष्णाला विनंती करू लागल्या, कृष्णा आम्ही संत म्हणून या जन्मामध्ये अवताराला आलेलो आहोत, पण कृष्णा आमच्या पायाखाली माती तुझ्या मस्तकाला लावून आम्हाला पुढचा जन्म कोणता तू देणार आहेस? म्हणून आमच्या पायाखाली माती लावू नको. त्यावेळेस गोपालकृष्णाने सांगितलं, जर माझ्या अंगातली जन्मभर अशीच ताप राहावी वाटत असेल तर माती घेऊन माघारी जा, आणि मी जर तुमच्या संगतीमध्ये रास क्रीडा करावं वाटत असेल तर तुमच्या पायाखाली माती माझ्या मस्तकाला लावा. म्हणल्या ती यशोदेच्या हातातली माती गोपीनं हातात घेतली आणि गोपालकृष्णाच्या मस्तकाला लावली की गोपालकृष्ण उठून उभा टाकला. भगवंताला जर संताच्या पायाखाली माती एवढी प्रिय असेल तर तुकोबाराय म्हणतात, संताला संतांची संगत किती प्रिय असेल. मग जशा लोकांच्या संगतीमध्ये आपण जातोय तसं तुम्ही आम्ही घडतोय. म्हणून आपण जावं कुणाच्या संगतीमध्ये हे मात्र कळालं पाहिजे. आयुष्यभर संसारासाठी पाप केलं त्या त्या व्यक्तीचं नाव आहे वाल्या. आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर, आणि जाता जाता पाप संपण्याची वेळ आली की नारदाची भेट जंगलामध्ये झाली. आणि ज्यावेळेस नारदाची भेट झाली त्यावेळेस नारदानं त्याला विचारलं, अरे बाबा हे माणसं कशासाठी मारतोस? माणसं मारण्याला कारण काय आहे? त्यानं सांगितलं,
हे माणसं ज्यावेळेस मी मारतो त्यावेळेस हे माणसं मारतो याच्यावर माझा प्रपंच चालतोय. अरे पण प्रपंच चालतो, खाणारे सर्वजण आहेत, पण पाप करणारा व्यक्ती तू एकटा आहेस. म्हण परपुरुषांनी कधी आपल्या लेकराला लोकांचं चोरून आणून खाऊ घालायचं नाही, आणि माता माऊल्यानंही कुठलं उचलून आणून आपल्या लेकराला खाऊ घालायचं नाही. का? माणसाला बिघडवण्याला कारणीभूत कोण असेल? एक अन्न आहे. वस्त्र हे शरीराला ढाकण्याचं काम करतं, बिघडवण्याचं काम करत नाही. पण अन्न जर अपवित्र खाल्लं तर आपल्याला बिघडवल्याशिवाय राहत नाही. म्हणा अन्नच पवित्र खाल्लं पाहिजे. अन्न कुणाच्या घरचं खाल्लं पाहिजे, अन्न केव्हा खाल्लं पाहिजे, आणि अन्न किती खाल्लं पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि शुद्ध उच्चार. ज्याचं खाणं बिघडलं त्याचं चालणं बिघडलं, त्याचं खाणं बिघडलं त्याचं जगणं बिघडलं, त्याचं खाणं बिघडलं त्याचं बोलणं बिघडलं. आपलं खाण्यावर जर शरीर अवलंबून असेल, अरे खाणारे सगळेच आहे, पण पाप करणारा व्यक्ती तो एकटा आहेस. तुझ्या पापाचे भागीदार ही खाणारी होतील का? नाही होत महाराज. म्हणल्या यानं सांगितलं, बायको आहे माझी सुंदर, सूर्या चंद्राला लाजवेल अशी माझी बायको आहे, माझ्या पापाचा भागीदारी आहे, ती अर्धांगिनी आहे. नाही राजा, तुझा गलत विचार आहे. माझं पोरग पुढे, पोरगी पाठीमागे, हेही दोघं पापाचे भागीदारी आहेत. त्यावेळेस या नारदानं सांगितलं, तुला विनंती करतो, तो तुझ्या घरी जा आणि त्यांना विचार, या पापाचे सहभागी ते आहेत का? पण तुम्ही गेल्यानंतर मी याचं उत्तर कोणाला सांगू? त्यावेळेस नारदानं सांगितलं, मी जाण्यासाठी आलो नाही, मी उपदेश करण्यासाठी आलो. तुम्ही जा. तरी याला खोटं वाटू लागलं. ते मेलेली माणसं बांधण्यासाठी वाल्यानं दावं सोबत आणलं होतं. वाल्या कोळ्यानं त्या दाव्यानं झाडाला नारदाला बांधून टाकलं. नारदाला बांधून टाकल्यावर घरी आला आणि बायकोला म्हणला, बायको तुझ माझ्या पापाचा भागीदारी तू आहेस का? तिने म्हणली, मालक पुण्य कशात आहे मला कळत नाही, पण पाप कशात आहे मला कळतं. जीवनभर तुम्ही पाप केला, तुमच्या पापाचा भागीदारी मी नाही. पोराला विचारलं, पोरानं माझ्या पापाचा भागीदारी तुम्ही दोघे जण आहात का? पोरानं म्हणलं, बाबा तुम्ही आणण्याचं काम केलं, आम्ही खाण्याचं काम केलं, पापाचा भागीदारी होण्याचं आम्ही कशाला काम करावं? नव्हे, तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीराचं तुमचं पाप तुम्ही फेडा. म्हणल्या उंबऱ्याचं दर्शन वाल्या कोळ्यानं घेतलं आणि माघारी गेला. त्यावेळेस त्या नारदाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि नारदाला सांगितलं, मला माफ करा, आयुष्य खर्च केलं मी या परिवारासाठी, पण हा परिवार मात्र माझ्या पापाचा भागीदारी नाही. पण तुम्ही माझे संत, तुम्ही संत माय बाप, आम्ही आज तुम्ही संत आहे, पण माझ्यासाठी मायबाप आहेत. माझ्या मायबापांनी माझ्यावर उपदेश केला नाही, पण तुम्ही उपदेश करण्यासाठी आलो. तर मला सांगा, या पापातून मुक्त होण्यासाठी मी कोणतं कार्य करू? त्यावेळेस त्याने सांगितलं, बाबा सहज बोलणे ही तो उपदेश करोनी सायास शिकू, काही लागत नाही. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. देवाला एकच आवडतंय, गाय नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम. एकच काम कर, तुला गाता येत नाही, एकच काम कर, तुला नाचता येत नाही, एकच काम कर, तुला टाळी वाजवता येत नाही, पण माझ्या राम नामाचा उच्चार तुला करता येतं. तू म्हण, काय म्हणू? राम राम राम. पण आयुष्यभर यानं कधी राम म्हणलेला नव्हता. याची बोबडी ओळू लागली, मरा 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 म्हणू लागला. त्यावेळेस या नारदानं सांगितलं, बस खाली मांडी घालून आणि मी उभा टाकतो तुझ्या पाठीमाग. वाल्या खाली बसला. वाल्याच्या मस्तकावर नारदानं हात ठेवला. ज्याला तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करण्याची परवानगी होती त्याचं नाव नारद आहे. मस्तकावर हात ठेवला आणि वाल्याला सांगितलं, मरा येताना मन सकाळी सूर्योदय होईपर्यंत तुझ्या मुखातून राम जाईल, ही माझी ताकद आहे. म्हणल्या मस्तकावर हात ठेवला आणि वाल्यानं डोळे झाकला, परिवाराला नजरेतून काढून टाकला आणि मरा 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 म्हणता 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 इकडं सूर्योदय झाला, इकडं वाल्याच्या मुखातून राम गेला. नारदाच्या संगतीतून वाल्याचा उद्धार झाला. विठाला संगती घडावी सदा सज्जनाची, संगती घडावी सदा सज्जनाची, संगती घडावी सदा सज्जनाची, संगती घडावी सदा सज्जनाची.
लोकांची जर आम्हाला संगत मिळाली तर आम्ही कधीच बिघडत नाही हो. म्हणून आम्हाला संतांची संगत मिळू द्या. एक दिवस कळणार नाही, या वर्षी नाही कळलं तर चालेल, पण पुढच्या वर्षी तर आम्हाला कळेल. बरेचसे लोक म्हणतात महाराज आमच्या गावामध्ये एक सप्ताह सुरुवात करावं. परक्या गावातला व्यक्ती येतो सप्त्याची सुरुवात करतो. आपल्याला पहिल्या वर्षी कळत नाही, दुसऱ्या वर्षी कळत नाही, बरोबर, पण तिसऱ्या वर्षी मात्र तो आम्हाला कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला कळायला पाहिजे परमार्थ जोडून या धन उत्तम व्यवहारे उदारत विचारले. संसार करण्यासाठी आम्हाला गुरुची गरज नाही, पण परमार्थ करण्यासाठी आम्हाला गुरुची गरज आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं संसार कोणीच शिकवत नाही असं करा म्हणून, तरी आपण संसार चांगलाच करतो, कधी घाटा न होता, कधीच घाटा होऊ देत नाही, संसार चांगला करतो. मालकाच्या खिशातले पैसे काढू 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 घट्टे घट्टे बांधून ठेवतो. दोन तीन ग्राम सोनं आणलं की म्हणतो माझ्या माईने केलं, माझ्या भावानं केलं, माझ्या बापानं केलं म्हणतो की नाही. आणि काही म्हणतात मग नाही माय, आणि इमानदारीने काही करणारे आहेत, पण काही नाही करणारे आहेत, बरोबर. ज्याच्या नवऱ्याला पगार जास्त, आता सगळ्यात पगार जास्त कुणाला आहे? सगळ्यात पगार जास्त कुणाला आहे? मास्तर. मास्तरला. कोण कोण मास्तर आहेत आपल्या घरात? आपल्या पैसे खिशात मोजून ठेवत जा. पगार जास्त आहे. तसं आपण काय करतो हेच कळत नाही, आपल्याला कळायला पाहिजे. तसं इथं तुकोबापर्यंत संगत चांगली मिळाली की माणूस घडत जातो, आणि संगत वाईटाची मिळाली की माणूस बिघडतो. म्हणून आमच्या संगतीमध्ये धनवान नाही आला तर चालतं, पण गुणवान आला पाहिजे. ज्याच्याकडे गाडी नाही, काय होतं नारदाकडे गाडी नाही, नारदाकडे माडी नाही. नारदाची संपत्तीच म्हणजे काय? विना, बरोबर आहे. नारदाच्या संगतीमध्ये एक विना होता, आणि त्या विण्याच्या बळावर भगवंताची प्राप्ती झाली, वाल्याचा उद्धार केला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. वाल्याची वासना जळून गेली, तसं आमची वासना जळली पाहिजे. आणि वासना वाढण्याचंही काम डोळे करतात, आणि वासना जाळण्याचंही काम डोळे करतात. म्हणून आमचं वासना जाळण्याला कारणीभूत डोळे तुम्ही घारे सुख पहा विठोबाचे मुख. आम्हाला देवाचं मुख मिळावं, आणि आम्हाला देवाचे चरण मिळावे, आणि आम्हाला देव कळावा. अभंगाच्या दुसऱ्या Oh,
तुकोबाराया म्हणतात संतांचे चरण जर मिळाले तर स्पर्श झाला की आपला उद्धार झाला. पण ऐका, मग राम नामे उपजावे. संतांच्या संगतीत गेले की भजन करावं वाटतं आणि संसारिकाच्या संगतीत गेले की संसार करावं वाटतं. पण संतांनी संसार करून परमार्थ केले आणि संसारही केला आम्ही परमार्थही करतो. याला कारणीभूत काय? आमचं पुण्य आहे. राम नामाची ताकद अशी आहे बघा. राम म्हणता रामच होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची. एकदा राम म्हणले की काम होत होतं. त्याचं युग आहे कृतयुगामध्ये. नारदांनी वाल्याला एकदाच राम म्हणायला लावले की काम झालं. ते कृतयुग. कृतयुगामध्ये नारद भक्ती श्रेष्ठ होती. त्रेता युगामध्ये राम भक्ती श्रेष्ठ होती. द्वापार युगामध्ये कृष्ण भक्ती श्रेष्ठ होती. कलियुगामध्ये संत भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून देव साराने परते संत पूजावे आरते. देवाला वापस पाठवा. का तर देव आलेला कळत नाही. देव आपल्या घरी यावं एवढं तुमचं आमचं पुण्यच नाही. ज्याला राम नामाची आवड लागण्यासाठी बघा, परमार्थ सुद्धा एक व्यसन आहे. तुम्ही म्हणसाल माणसाचं तंबाखूचं व्यसन सुटत नाही. हा, वारकऱ्याचं भजन तंबाखू सारखंच आहे, कधीच सुटत नाही. मरताना सुद्धा वारकरी बुट 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 करतो. मग बाया म्हणतात का बोलल्यात की आमचे दादा ओळखू बी ना. दादानं आयुष्यभर भजन केले. दादा भजन करलाय, तुम्हाला कसं ऐकून? आणि ज्यानं आयुष्यभर संसार केला ती म्हणते आलं बघ, गेलं बघ, तेवढतो तिकडं बघ, तेवढतो थांबलं बघ, थांबलं बघ. मग बाया म्हणतात दादा कुणी दिसना की दारात जाणारच दादाला दिसतं का? तर दादाचं पाप झालं. कोण दिसतं? यमाचा पाप. कुणाला दिसतो? ज्याचं पाप झालं त्याला दिसतो. मग ती जीवच जात नाही. मग बाया म्हणतात घ्या किलोभर डाळ आणि घ्या किलोभर गुळ. तुमच्याकडे कशासाठी गुळण डाळ? कशासाठी? हा, गुळण डाळ कशासाठी? झोपलेल्या मावशी, गुळण डाळ कशासाठी? हा, दादाला हात घालायला हवं, आजीला हात घालायला हवं. स्त्री असेल पुरुष असेल, प्राण जर जात नसेल तर आपण म्हणतो याच्यात हात घाला. आणि ती मग तर द्या, एक तर आराधनीला द्या, हात काढा दे मावशी, नाहीतर गाईला द्या. आता मला सांगा, त्याची अवस्थाच बिघडून गेली तर त्यानं शेवटाला दिलेलं दान त्या गाईला तर पावन होईल का आराधनीला पावन? कुणालाही पावन होत नाही का? येमा आपला दारामध्ये पाहुणा येऊन उभा टाकलेला आपल्याला घेऊन यमाचा पाहुणा कानी होया, यमाचा पाहुणा कानी होया, यमाचा पाहुणा कानी होया, यमाचा पाहुणा कानी होया. हरे व्यर्थ आहे. आणि यमाचा पाहुणा प्राणी हो. दारात पाहुणा कोण आला? यमाला. आणि आयुष्यभर आपण भजन केलं तर दारात कोण आला? आपल्या बाबा. राहू दे बाबा, होय बाबा, बाबा बाबा शोभधर मामा राहू द्या. बाबा राहू द्या. कुणाचं? हा, तूप खाल्ल्यावर आवाज बसते, गुळ खाल्ल्यावर उकळते, ताक पेल्यावर कळाले पाहिजे. आणि आमच्या मुखात राम नाम येण्यासाठी आम्हाला 5 देव कळाले पाहिजे. आता लक्ष देऊ नाही का? 5 संत कोणते कळाले पाहिजे की त्यांच्या स्पर्शाने आम्ही देव होणार आहे. आपणची देव होय गुरु. 5 संत कळाले पाहिजे. पहिले संत नामदेव महाराज आम्हाला कळाले पाहिजे. यांनी देवाला काय दिलं? नाम गाऊ, नाम घ्यावं, नाम विठोबा शिवावं.
नाम गायलं, नाम घेतलं, नामच वाहिलं. आपण काय करतो, शेजारी झाड लावते फुलाचं, तिनं झाड लावती, तिची सून फुलं घालती, आपली सासू तोडून आणती ना आपण वाहतो. मिळेल का पुण्य? मिळत नाही. पहिले संत कळाले पाहिजे नामदेव महाराज, दुसरे संत कळाले पाहिजे ज्ञानोबा राया, तिसरे संत कळाले पाहिजे आम्हाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज, चौथे संत कळाले पाहिजे संत तुकाराम महाराज, आणि पाचवे संत कळाले पाहिजे संत निळोबा महाराज. हे 5 संत ज्याला कळाले मग राम नामे उपजे आवडी. एकाकडे नाम होतं, एकाकडे ज्ञान होतं. एकच असून आपल्याकडे चालत नाही. भजन करणाऱ्या व्यक्तीला ज्ञान सुद्धा असलं पाहिजे, आणि ज्ञान सांगणाऱ्या व्यक्तीला गाता सुद्धा आलं पाहिजे, नाम सुद्धा असलं पाहिजे. नाहीतर मग ज्ञान होय होय मुडा गायला येत नसल्यावर अति मूर्ख त्या दगडामध्ये. ज्ञानोबाराय म्हणले ज्ञान होय मुडा, तुला ज्ञान झाले पण गाता येत नाही, मग कसं आहे, मूर्ख त्या दगडासारखा पाषाण आहेस म्हणते ज्ञानोबा. पण आम्हाला गाता येतं, आम्हाला ज्ञान आहे, पण आमच्याकडे शांतीच नाही. त्याचा काय उपयोग आहे? नाम शांत बाई पण शांती नाही, त्याचा उपयोग काहीच नाही. आमच्याकडे वैराग्य आहे का? 2 तास तरी आपण इथं बसतो का? मोबाईल करतो, इकडे मेसेज तिकडे मेसेज. मी कीर्तनात आहे, मी कीर्तनात आहे, मी कीर्तनात आहे, मी कीर्तनात आहे. बरोबर आहे का? मी कीर्तनात आहे बाळूभया, मी कीर्तनात आहे बाळूभया, मी कीर्तनात आहे बाळूभया. हा असं मेसेज, बरोबर आहे का? मेसेज टाकतात लोक, मी कीर्तनात आहे. म्हणजे म्हणतात बाबा कीर्तनात आहे, 2 तास 11 पर्यंत सुटत नाही, 11 वाजले की मग करतो. इकडून लगेच हो म्हणून टाकतोय. बाळूभया नाही, दुसऱ्या सांगला दिवस बाळूभयाचं नाव. हा असं रिप्लाय देतो आपण त्याला. तसं आमच्याकडे शांती अजिबात नाही, वैराग्य नाही, निष्ठा नाही, ज्ञान नाही, नाम नाही. आम्हाला संत जर कळाले नाही तर भजन कसलं? भजन ते नोही ओंगळवाणी नरकाजाने चुकेल. आता ही 5 संत झाले, 5 देव आपल्या धर्माला मान्य, देशाला मान्य, संताला मान्य, सामान्य जीवाला मान्य. आपल्या धर्माला मान्य पहिली देवता कोणती महाराज? पहिली देवता आपल्या धर्माला मान्य कोणती देवता? कोणती देवता हे आपण वाटणार आहे? पहिली देवता धर्माला मान्य, शास्त्राला मान्य, संताला मान्य, देवाला मान्य, सामान्य जीवाला सुद्धा मान्य. पहिला देव कोणता देव? कोणता देव? पहिला देव कोणता देव? पूजा करता का नाही देवाची? एकदाच होतोय नवरदेव. पहिला धर्माला मान्य देव आहे, त्याची कार्यालंबी आपण पूजा करतो. कोणता? गणपती. वा, पहिला देव कोणता? गणपती. बरं, आता गणपती सत्यनारायण पूजा करतात की झोपलेल्या मावशी? सत्यनारायण पूजा मी झोपू दे ना कुणाला, मला पाप लागते का? करू पुण्य कमवायला येऊन पाप लागतं. माणूस झोपला की तुमचं पाप आमच्याकडे, पळ महाराजाकडे, पळ महाराजाकडे, पळ वारकऱ्याकडे, पळ महाराजाकडे. ती पाप येऊन आमच्या मस्तकावर बसते, म्हणून तुम्हाला झोप द्यायचं नसते. पहिला धर्माला मान्य गणपती. आता घरी आपण सत्यनारायण महापूजा घालतो, पोराला सत्यनारायण महापूजेला बसवतो. बघ सुनेला पोराला, समजा सून माहेरी गेली, ब्राह्मणानं म्हणलं उद्या सत्यनारायण करावं लागते, पोराला पूजेला बसवल्यावर. आता इथं ब्राह्मण आहेत का? नाही का? कोणते? बरं का असणार, आपल्याला खरं बोलायचं, आपल्याला काय घेणं काय चालू द्यायचं शूटिंग. त्याची बायको जर माहेरी गेली, त्यानं जर सत्यनारायण पूजेला पोरग बसलं तर ब्राह्मण त्याच्या कमरेला काय देते? सुपारी. वा, चांगली ओळख झाली आपली. 1 तास झालं, बोला आता. सुपारी देते. सुपारी कोण आहे? गणपती. मग आपण कमरेला का दिलो? बायको म्हणून दिलो. बाई आहे का सुपारी? नाही. मग आपण कमरेला सुपारी दिली, सत्यनारायण महापूजा पार पडली. किती सत्यनारायण घातल्यावर त्याचं फळ तुम्हाला आम्हाला मिळेल? बायको म्हणून जर आपण गणपती कमरेला घेतले, हे गणपती निर्गुण रूपातला आहे. सुपारी म्हणजे निर्गुण रूप आहे आणि मूर्ती म्हणजे सगुण रूप आहे. मग निर्गुणाला आम्ही कमरेला घेतलोय आणि सगुणाला पाटावर ठेवून पूजा करतोय. कमरेची आहे ती निर्गुण म्हणजे बायको, आणि पुढे बसलाय तो गणपती. किती सत्यनारायण घातल्यावर आपल्या घरात यश येईल? वर्म चुकला ते कर्म चुकलं. आता याच्या पुढे जाऊन माफी मागून बोलू. दोघं नवरा बायको होते, बॅग देऊन ऐका. नवीन लग्न झालं, 6 महिने झालं, झाले का माहिती?
नवीन लग्न झालं 6 महिने झालं, 6 महिने असं पाया घालायचे दिवस. आता खरे दिवस कोणते? आता मी मुलगी शेतकऱ्याचीच आहे, दिले नोकरदार सोडून द्या पण शेतकऱ्याचे. आता ही दिवस सगळ्या कशाचे? पाया घालायचे, बरोबर आहे का? आता या दिवसात काय करतात लोक? पाया घालतात. आता आपल्याला पाळी नाही का डायरेक्ट पेरणीच करायच्या दसऱ्याला. तसं टीप नवरा पाळी घालायला गेलता, दुपारी झोपलेल्या मावशी 12 वाजता घरी आला. आता पहिल्याचे माणसं म्हणायचे अहो म्हणायचे, तुम्ही मामा बायकोला काय म्हणता? आता तुम्ही बायकोकडे बघून बोलवीत होता का नाव घेऊन बोलवीत होता? हे पप्याची माय असं काय म्हणतो? असं नाही का लाज लागावे? सांगायला काय आपल्याला? कीर्तन म्हणजे बघा चालता बोलता कार्यक्रम आहे. बघा मी सांगावं तुम्ही डोकल्या घेऊ, ती काय कामाचं? विमान गावावरून जाऊन मी त्याच्यात बसून जावं. गेलं मग इकडून कर्नाटकातून आलं आणि इकडे महाराष्ट्रात गेलं, वरून जाऊन का आपल्याला फायदा? त्याच्यात बसून गेल्यावर ना एकदा काय म्हणा त्याच्या बापाने विमानात बसवू लागलं माय. गावावरून जाऊन उपयोग नाही, आपण त्याच्यात बसून जावं. पूर्वीचे माणसं बायको असं बघितले की पप्प्याची माय दारात असं हा हा तसं बोला, चांगलं बोला. ती असं म्हणलं की ती बाया होईवं यावं जावं असं म्हणत होत्या. पुन्हा नंतर पुन्हा माणसं पुढे नाव घ्यायला सुरुवात केली. आता ही पोरं ह्या बाई भयाती बसल्यात बघा, तुम्ही घेता का नाव बायकोचं? आता पूर्वी पुन्हा थोडं मध्ये नाव घेऊन आले. आता आमच्या वयातले बरं नावच घेतात मला माहित आहे की आता ह्या वयात नाव घेऊन आले. आताची पोरं काय म्हणाले? बायको बायको. आताची तसं ती दारातूनच आलं बायको बायको म्हणल्यावर आठवण तिने असं पत्रे होते, त्या पत्र्याच्या वळचणी खाली बसली होती. एक पोता करली होती, एक ताटपुडी ठेवली होती, एक तांब्या घेतली होती आणि एक वाटी ठेवली होती. आणि म्हणला बायको उठ 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 म्हणला उठ. पहिलं बाजून आला म्हणला लवकर जेवायला वाढ उठ म्हणला. तिने म्हणली मालक तुम्हीच करा ना मला खाऊ घाला. त्यानं म्हणला तुला काय झाले उठ वाढ लवकर. मालक म्हणली मी गच्चीवर गेलते, मला कावळ्यानं शिवलंय, मी 4 दिवस स्वयंपाक करत नाही आणि तुम्हाला खाऊ घालत नाही, तुम्हीच करा मला बी खाऊ घाला तुम्ही बी खावा. त्यानं म्हणला काय करू? त्यानं म्हणली तांदळाचा भात करा, दूध भात साखर तूप 4 दिवस तो गजन खाऊ. मला कावळ्यानं शिवले. त्यानं गेलं घरात, ती डबा उघड ती डबा उघड ती डबा उघड, दूध नाही तांदूळ नाही साखर नाही. बायको तांदूळ नाही दूध नाही साखर नाही. त्याने म्हणले माझ्या जाणारच होते दुकानला पण गेले नाही. आता तुम्ही जा 1 किलो तांदूळ आणा, कधी गेलं नव्हतं. अर्धा किलो साखर आणा, अर्धा लिटर दूध आणा, 2 छटाक तूप आणा म्हणलं. आता कधीच दुकानला गेलं नव्हतं. नीट घरातून पळत निघालं, घर वाड्याच्या बाहेर पडलं आणि गाणं म्हणत चाललं ढिंचांग 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 असं वाटलं. गाणं म्हणत निघालं. दुकानदारानं म्हणला कधीच येत नाही बाबा पण गाणं म्हणत आले म्हणला. ये म्हणला काय पाहिजे रे लय गाणं म्हणत आलास, काय पाहिजे तुला? काय नाही म्हणला दुकानदार काका 1 किलो तांदूळ द्या, अर्धा किलो साखर द्या, अर्धा लिटर दूध द्या, 2 छटाक तूप द्या. एका पिशवीमध्ये 1 किलो तांदूळ घातलं, अर्धा किलो साखरेची पुडी घातली, अर्धा लिटर दुधाची पिशवी टाकली आणि म्हणला तुपलंही घट्ट झाले म्हणला कागदावर देतो घेऊन जा. एका कागदावर 2 छटाक तूप दिलं, हातावर कागद घेतला, हातात पिशवी घेतलं, पुन्हा निघालं ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग तूप घेऊन. असं भर चौकात आलं. वडाचं उंबराचं पिंपळाचं 3 झाडं होती, त्याच्यावर 4-5 कावळे बसली. कावळ्यानं म्हणजे 2 दिवस झालं उपाशी आहे, म्हणजे ना हाड मिळालंय ना मांस मिळाले, पट्ट्या गाणं म्हणजे तूप घेऊन चालले. म्हणजे फार म्हणजे खाली आली धरले कागद घेऊन गेली वरी. असं ती बसले फांदीवरून ती दोघं तूप खावलाय. त्यानं असं बघितलं हातातली पिशवी टाकून दिलं, नीट घरला आला. असं बघितलं बायकोकडं, खोलीत गेलं, तिच्यासारखं पोतं आणलं, तिच्यासारखं ताट घेतलं, तिच्यासारखी वाटी घेतलं, तिच्यासारखा तांब्या घेतलं. तिनं इकडल्या पिलेरला होती, ह्यानं इकडल्या पिलेरला बसत. तिनं म्हणजे काय झालं ग मालक? काय नाही म्हणला, तुला काय सांगू म्हणला, गाणं म्हणीत गेलो गाणं म्हणीत आलो पण चौकातून 2-3 झाडं त्याच्यावर 10-12 कावळे म्हणला.
तुला खरं सांग का म्हणला, तुला एका कावळ्यानं चावून शिवलंय, तू 4 दिवस बसणार आहेस म्हणला. त्या पट्ट्याला 2 कावळ्यानं शिवलं, मी 8 दिवस बसणार आहे म्हणला. माणसाला आयुष्यामध्ये जर वर्मच कळालं नसतं तर कर्म कसं चुकणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आहे. कर्माचाच विनाश जर करायचं म्हणलं तर देवच आठवला पाहिजे. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरले. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरले. तो हरे वाढू लागले. संतांचे चरण राम नामाचा उच्चार कंठी प्रेम दाटे नैने नेर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. आमच्या कंठामध्ये प्रेम आहे, कंठामध्ये कंठी प्रेम दाटे नैने नेर लोटे हृदय. देवासाठी रडावं हृदयी प्रेम दाटे. आमच्या अंतकरणामधून प्रेमाचा वर्षाव चालू झाला, पण कुणावर झाला? देव सखा जरी जग अवघी कृपा करी देवावर झाला. विठोबार खुमाई
सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नाही निर्लोटे हृदयी प्रगटे राम रूप हे तारुण्यामध्ये मिळावं तारुण्यामध्ये देव कळावं तारुण्यामध्ये देवासाठी पळावं पण तारुण्यामध्ये तुम्हाला आम्हाला वेळ मिळत नाही तारुण्यामध्ये तुम्हाला आम्हाला देव कळत नाही आणि म्हातारपणात मिळावं वाटतो पण मिळत नाही मग म्हातारपणातला देव आम्हाला मिळाला तरी आमचा काही फायदा आहे का आयुष्य वाढेल का आता हे बाबांनी म्हणले बाबा मला आयुष्यभर भजन केलं देव मिळाला देवा मला आयुष्य दे मला तरणा कर करीत का देव करत नाही देव म्हणतो राजा 2 काळ गेले बालपण गेलं तारुण्य गेलं आणि म्हातारपण आलं आता म्हातारपण मी आयुष्य सगळं काही देऊ शकतो पण आयुष्य देऊ शकत नाही आणि आयुष्य जर नसेल तर धन काय कामाचं आहे तुम्हा आम्हाला गरज कशाची आहे आयुष्याची आहे म्हणून त्यांना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हरी हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. वंदे मातरम. वंदे
फक्त विनेकरी बाबाची चांगली आहे.
Thank you.
ते प्रदीप महाराज पवार आलेले आहेत. काहीतरी कामानिमित्त कुठंतरी गेले असतील म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. म्हणून अशी सेवा असताना आपले ते व्हावी म्हणून आता उद्या जो असतो अखंड हरिनाम सप्ताहातील 7वा दिवस म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस आहे. पण 2 संतांचं उद्या जो असतो पूजन होणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची सांगता आणि जी गाथा आहे जो 5वा वेद